हिंगोलीमधून बातमी आहे। हिंगोलीमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे। जिल्ह्यामध्ये 43 अंश सेल्सिअस नोंद झालेली आहे। माणसाप्रमाणेच विद्युत रोहित्राला देखील कूलरची हवा दिली जाते। विद्युत रोहित्र या देखील गरम होत आहे। उन्हाच्या तीव्रतेमुळे ते गरम होत आहे। त्यामुळे जवळपास एका वेळी 4 कूलरने या विद्युत रोहित्रांना गारवा दिला जातोय। मागील एक महिन्याभरापासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने आज हिंगोली जिल्ह्याभरामध्ये सर्वात मोठं तापमान म्हणून 43 ते 44 डिग्री सेल्सिअसचं तापमानाची नोंद मोठ्या प्रमाणात यावर्षीची झालेली आहे। आणि त्याचाच फटका जे आहे ते विद्युत प्रवाह मंडळाला देखील या ठिकाणी होताना दिसत आहे। त्यामुळे माणसासारखं कूलरचा गारवा देखील या विद्युत रोहित्राला दिलेला या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते। मी उभा आहे वसमतच्या या विद्युत प्रवाह मंडळामध्ये आणि याच ठिकाणी जे आहे ते एका विद्युत रोहित्राला 4 कूलरचा गारवा देखील दिलेला आहे। त्यामुळं परिसरातील नागरिकांना जे आहे ते विद्युत पुरवठा सुरळीत मिळावा आणि या ठिकाणी रोहित्र जे आहे ते उन्हाच्या तीव्रतेने बंद होऊ नये यासाठी देखील गारवा जे आहे ते कूलरच्या माध्यमातून देण्यात येत असतो आणि त्यामुळे जे आहे ते नागरिकांना विद्युत प्रवाह सुरळीत मिळत असतो। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।